तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके बेटा, चला मग आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनसाइड द फील्ड ड्यू टू चार्जड स्पियर बद्दल. आता त्यातलं पहिलं आपण घेऊया कंडक्टिंग स्पियर. ओके, कंडक्टिंग स्पियर आहे, मग तो सॉलिड असो की हॉलो असो, दोघांसाठी सेमच. ओके बेटा, कारण सॉलिड जर असता मेटलचा बंडेला जर स्पियर सॉलिड असेल, सॉलिड याचा अर्थ भरीव, मग आतमधून जर तो भरलेला असेल, सॉलिड स्पियर असेल, तर मग आतमध्ये फील्ड पोटेन्शियल किती असणार आहे ना. तर आपण काढायला जाऊया, आपण त्याचं पण सांगायचं आहे आपल्याला. मग सध्या आपली केस काय आहे, फील्ड बनवणारा कोण आहे, चार्जड सॉलिड कंडक्टिंग स्पियर किंवा चार्जड हॉलो कंडक्टिंग स्पियर. म्हणून दोघांसाठी सेमच फॉर्म्युला येतो, म्हणून कंडक्टिंग स्पियर हा शब्द वापरायचा. ओके बेटा, म्हणून पहिली केस आहे कंडक्टिंग स्पियर. कंडक्टिंग स्पियर. चला मग एक स्पियर घेतला हो आर रेडियसचा. आर रेडियसचा स्पियर घेतला, त्याच्यावर चार्जेस ठेवलेत आपण कॅपिटल क्यू. ते चार्जेस ही आकृती जॉमेट्रिकल शेप आहे, रेग्युलर शेपची आहे, म्हणून युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्यूट होतात. मग आता हे सराउंडिंगमध्ये पण फील्ड तयार करतं, आत मात्र फील्ड, आठवतं का, आत मात्र फील्ड झिरो असतं. का आपण शिकलोय ना, कंडक्टिंग स्पियर आहे, मेटलनं बनलेला आहे, मेटॅलिक स्पियर है, कंडक्टर से बना हुआ है, मेटल से बना हुआ, ये कंडक्टिंग स्पियर बोलते हैं. तो कंडक्टर या मेटल, उसके अंदर कभी भी इलेक्ट्रिक फील्ड नहीं बनता. क्यों? क्योंकि उसके ऊपर फ्री इलेक्ट्रॉन होते हैं, वो फील्ड को ख़त्म वहीं पे करते हैं. तो इसीलिए कंडक्टर के अंदर इलेक्ट्रिक फील्ड जीरो होता है. अगर ये सॉलिड है तो भी जीरो होता है, हॉलो है तो अंदर चार्ज ही नहीं, तो सवाल ही नहीं है फील्ड इंटेंसिटी का. इसीलिए कंडक्टिंग स्पियर हॉलो हो या सॉलिड हो, हॉलो हो या सॉलिड हो. ओके बेटा, तो सबके लिए एक ही फार्मूला निकलता है. चलो बच्चों, अब सवाल है, अंदर के लिए इंटेंसिटी जीरो है ना. हाँ, तो पहले अंदर का निपटा देंगे हम. तो चलो बच्चों, पहली केस है इन साइड द चार्जड स्पियर. इनसाइड द स्पियर बोलते हैं, इनसाइड द स्पियर सांगतो मी फक्त, त्याला दुसऱ्या भाषेत असं पण लिहितात. समजा तुम्ही आतमध्ये आहात, म्हणजे याचा अर्थ तुम्ही या सेंटरपासून आर डिस्टन्सवर आहात. मग हा डिस्टन्स तुम्ही जे निवडलेला आहे, तो डिस्टन्स या आर पेक्षा कसा आहे, छोटा, म्हणून त्याला आपण असं म्हणायचं. मग या केससाठी जोपर्यंत तुमचा हा डिस्टन्स फ्रॉम सेंटर छोटा आर कॅपिटल आर पेक्षा छोटा आहे, तोपर्यंत तुम्ही आतच आहात असं स्पष्ट होतं. मग चला मग मित्रांनो, आता जोपर्यंत तुम्ही आत राहणार आहात, तेव्हा इंटेन्सिटीचं व्हॅल्यू किती आहे, झिरो. मग तुम्ही आतमध्ये फिरायला लागलात, कुठून कुठं डी आर डिस्टन्सने सरकत आहात. मग डी आर डिस्टन्सने जवळ जा की पुढे या, म्हणजे गिवन रेंज आतमध्ये तुम्ही फिक्स पॉईंट नाही तुमचा, तरी पोटेन्शियल काय येतं आणि रेंजसाठी काय येतं बघा. आता पहा, आतमध्ये जर तुम्ही डी आर डिस्टन्सने सरकत असाल, कुठेही जरी गेलात तुम्ही, आतमधलं पोटेन्शियल काढायचं आहे, तर एक काम करूया, आपण सरफेसपासून थोडंसं आत जाऊया. सरफेसवर आहात ना आपण, सरफेसवर. हां, मग सरफेसवर पोटेन्शियल किती आहे ते पण काढायचं आहे आपल्याला. ओके, तर मग सरफेसवर आता तुमचा पॉईंट फिक्स झाला आहे ना सरफेसवरचा, हो ना बाळांनो. मग सरफेसवर जर तुमचा पॉईंट फिक्स असेल, तुम्ही सरफेस सोडतच नाही आहेत, म्हणजे तुम्ही त्या सेंटरपासून समान अंतरावर आहात. कुठं बी जा ना, इथं आलात काय, इथं आलात काय, इथं आलात काय, इथं आलात काय, म्हणजे तुमचा पॉईंट फिक्स आहे. कुणापासून, सेंटरपासून. मग फिक्स पॉईंटसाठी इंटेन्सिटीचं सूत्र काय वापरता तुम्ही, आहे का नाही. मग
फिक्स पॉईंटसाठी इंटेन्सिटीचं. मग सांगा सरफेसवरच्या इंटेन्सिटीचं सूत्र काय आहे हो? तर नंबर 2 ऑन द सरफेस म्हणजेच R इक्वल टू कॅपिटल R. मग चला, इथली इंटेन्सिटी 0 होती तर पोटेन्शियल काय असतं मी सांगतोय. आता इथली इंटेन्सिटी काय आहे? नॉन झिरो आहे. इथलं बोलूया. मग इंटेन्सिटी ईचं सूत्र काय आहे हो? KQ डिवायडेड बाय R. के कोण आहे? 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q डिवायडेड बाय R है ना. मग आता सांगा, मग तुमचा इंटेन्सिटी जर हा असेल, तुमचा पॉईंट कसा आहे? फिक्स आहे. ओके. मग सेंटरपासून किती अंतरावर आहात तुम्ही? कॅपिटल R अंतरावर आहात. या फिक्स पॉईंटसाठी पोटेन्शियल आणि इंटेन्सिटीतला संबंध हा. चला मग आता इथं इंटेन्सिटी लिहित असताना आपलं चुकलं थोडंसं. R² आहे बाळांनो, R². ओके. KQ डिवायडेड बाय R² असतं. मग चला, इंटेन्सिटी ई ऑन द सरफेसचं सूत्र माहीत झालंय. आता पोटेन्शियल ऑन द सरफेससाठी ई इंटू काय करणार? डिस्टन्स. हे रिलेशन का? तुमचा पॉईंट फिक्स आहे. मग फिक्स पॉईंटसाठी इंटेन्सिटीला डिस्टन्सनं मल्टिप्लाय करायचं. काय भेटलं बाळांनो? एक R कट KQ बाय R. पोटेन्शियल मिळं आणि म्हणून 1/4 पाय एप्सिलॉन नॉट R. ये है पोटेंशियल. कहाँ का? ऑन द सरफेस VS. तो इनसाइड से पहले पोटेंशियल का हमने निपटा दिया. क्यों? ये इजी था, ये डायरेक्टली मिल रहा था. अंदर के लिए हमें कुछ मैथमेटिक्स का उपयोग लेना है. अब देखो बच्चों, जब तक है हम सरफेस पे तब पोटेंशियल हमारा कांस्टेंट रहेगा KQ डिवाइडेड बाय R से. अगर सरफेस का पोटेंशियल बढ़ाना है तो रेडियस घटानी होगी. अगर सरफेस के ऊपर का पोटेंशियल बढ़ाना है तो उसके ऊपर चार्जेस ज़्यादा बिठाना होगा. म्हणजे सरफेसवरचं पोटेन्शियल जर वाढवायचं असेल त्याच्यावरचे चार्जेस जास्तीचे द्यावे लागतील. सरफेसवरचं जर पोटेन्शियल वाढवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? रेडियस छोटी करावी लागेल. म्हणजे स्पिअरचं साईज छोटं करावं लागेल. चार्जेस कॉन्स्टंट ठेवून, चार्जला कॉन्स्टंट ठेवून रेडियस जर कमी केला तर पोटेन्शियल वाढतं. चार्जला कॉन्स्टंट ठेवून रेडियस जर वाढवला तर पोटेन्शियल कमी होतं. आता उलटं, रेडियसलाच कॉन्स्टंट ठेवून जर चार्जेस वाढवलात तर पोटेन्शियल वाढतं. रेडियस कॉन्स्टंट ठेवून चार्ज कमी केला तर पोटेन्शियल कमी होतं. ओके बाळांनो, हे सर्व ऑन द सरफेसचं झालं. आता जातोय मी थोडंसं आत घुसलो. थोडंसं आत घुसल्यानंतर काय होतं? सरफेसवर कॉन्स्टंट पोटेन्शियल आहे ना. मग आता थोडंसं आत घुसूया. किती अंतरानं आत घुसलात? dr डिस्टन्सनं आत घुसलात. मग तुमचं पोटेन्शियल बदलेल ना. समजा dvनं बदललं. ओके. मग आता इथलं इंटेन्सिटी किती आहे तुम्हाला माहिती आहे. आत गेल्याबरोबर इंटेन्सिटी किती झाली? dr डिस्टन्ससाठी इंटेन्सिटी कशी आहे तुमची? 0 आणि कॉन्स्टंट आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे गिवन रेंजसाठी इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? तर 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 dv/dr इक्वल टू ईचा फॉर्म्युला आहे -e. परंतु आतमध्ये फील्ड इंटेन्सिटी किती आहे? 0 आहे. मग फील्ड इंटेन्सिटी 0 आहे याचा अर्थ dv/dr 0 आहे. म्हणजे याचा अर्थ dv इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ पोटेन्शियल 0 आहे. मग मला सांगा, आपण कुणाचा डेरिव्हेटिव्ह 0 घेतो? तर घेतोय कुणाचा? कॉन्स्टंटचा. म्हणून जर डेरिव्हेटिव्ह ऑफ पोटेन्शियल जर 0 येत असेल आतमध्ये dr डिस्टन्स पार करून गेल्यानंतर, तर तिथलं पोटेन्शियल कसं राहतं? कॉन्स्टंट. आणि ते कुणा समान राहतं? तुम्ही कुठून चाललात? सरफेसवरून चाललात. कुठं चाललात? आतमध्ये चाललात. मग सरफेसवरचं जेवढं पोटेन्शियल आहे तेवढंच आतमध्ये एव्हरीवेअर राहतं.
म्हणून चुकीचा गैरसमज करून घ्यायचा नाही. कारण की आपण काही लोक असं काम चालव म्हणतात, अरे मध्ये फील्डच नसेल तर पोटेन्शियल कुठलं आलं. असं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. म्हणून dV/dr ची किंमत 0 आहे याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ पोटेन्शियल 0 आहे याचा अर्थ चेंज ऑफ पोटेन्शियल 0 आहे याचा अर्थ पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे. पण जेवढं पोटेन्शियल ऑन द सरफेस असतं तेवढं एव्हरीवेअर, इवन दो ॲट द सेंटर ऑफ द स्पियर ऑल्सो. सेंटर ऑफ द स्पियरला सुद्धा पोटेन्शियल किती असतं? कॉन्स्टंट असतं. आतमध्ये कुठेही जरी सरकत असाल तर कॉन्स्टंट असतं. कुणाच्या बाबतीमधलं? सॉलिड किंवा हॉलो मेटल का स्पियर, कंडक्टिंग स्पियर. मेटल धातूपासून बनवलेल्या स्पियरनं बनवलेलं फील्ड जर शिकायचं असेल, पोटेन्शियल जर घ्यायचं असेल, आतमधल्या प्रत्येक पॉईंटला, इवन सेंटर ऑल्सो, सेंटरला सुद्धा पोटेन्शियल कॉन्स्टंट, नॉट झिरो, कॉन्स्टंट. इंटेन्सिटी झिरो आहे, आतमध्ये सर्वीकडे इंटेन्सिटी 0 आहे, पण पोटेन्शियल कॉन्स्टंट. ओके बेटा. मग सरफेसवर जेवढं आहे ना पोटेन्शियल ते सर्वीकडे आतमध्ये घ्यायचं. मग तुमचा पॉईंट इव्हन सेंटरला जरी असला तर पोटेन्शियल किती म्हणायचं? जेवढं सरफेसवर आहे तेवढंच पोटेन्शियल असतं. ओके बेटा. हां, मग झालं सरफेसवरचं पोटेन्शियल जेवढं आहे तेवढंच इनसाइड एव्हरीवेअर असतं. पण कुणा बाबतीत? पोटेन्शियल ड्यू टू म्हणजेच फील्ड ड्यू टू हॉलो किंवा सॉलिड कंडक्टिंग स्पियर. दोघांबद्दल शिकलोय आपण. बघा, आतमध्ये फील्ड पोटेन्शियल कॉन्स्टंट आणि किती असतं? सरफेस इतकं. बघा, याच्या अगोदर आपण याला का सांगितलं कळलं का? कारण सरफेसवरचं तुम्हाला माहीत नाही तर इथं बोललं तर काय अर्थ आहे का? नाही. पण अगोदर मी सरफेसवरचं काढलं. मग सरफेसवर जेवढं आहे ना तेवढंच सर्वीकडे आतमध्ये असतं. म्हणजे फील्ड इंटेन्सिटी 0 आहे, पण पोटेन्शियल ॲट एव्हरीवेअर इक्वल टू सेंटरला सुद्धा सरफेस इतकंच असतं आणि KQ/R. ओके बेटा. हे झाले 2 फॉर्म्युले, 2 कन्सेप्ट संपले. म्हणजे पोटेन्शियल आतमध्ये किती असतं आणि सरफेसवर किती असतं. कुणाच्या बाबतीत? 2 स्पियरच्या बाबतीत झालं. मेटलपासून सॉलिड असो की हॉलो असो, दोघांसाठी संपलं. आता उरलं काय मग? हॉलो नॉन मेटल आणि सॉलिड नॉन मेटल. आता पहिला सुरू हॉलो घेतो. हॉलोसाठी काही वेगळं नाही आहे, हेच फॉर्म्युले येतात आता. बघा, कारण हॉलो नॉन मेटॅलिक म्हणजेच इन्सुलेटर, हॉलो नॉन मेटॅलिक किंवा इन्सुलेटरनं बनलेला जर स्पियर असेल आणि त्याला जर तुम्ही चार्ज दिला असेल तर हॉलो नॉन मेटॅलिक स्पियरनं बनवलेलं पोटेन्शियल काढायचं असेल तर आता त्याच्यानुसार आता याच्या आतमधलं आणि सरफेसवरचं काढतोय. आणि बाहेरसाठी काय करायचं ते मात्र आपल्याला इंटिग्रेशनच्या सहाय्यानं डेरिव्हेटिव्हच्या सहाय्यानं काढता येतं किंवा इंटिग्रेशनच्या सहाय्यानं काढता येतं. चला मग आपण एक काम करूया. आता तिघांसाठी जे फॉर्म्युला आहे, चौघांसाठी जे फॉर्म्युला आहे ते सर्व एकदाच शेवटी काढूया. म्हणजे का? कारण की तेच जो फॉर्म्युला आहे सर्वांसाठी समान असतो ना, पण प्रत्येक वेळेस ते कशाला काढत बसायचं आहे का नाही. मग एक काम करूया. मग आता तो फॉर्म्युला सर्वाच्या शेवटी काढण्याऐवजी मग सुरुवातीलाच काढून घेऊया ना. मग तोच फॉर्म्युला सर्वीकडे असेल. राईट. हां, कारण की पुन्हा पुन्हा आकृती कशाला काढायचं. ओके बेटा. चला मग आता इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल ऑन द सरफेस एवढा आहे. इनसाइड द सरफेस म्हणजेच इनसाइड द स्पियर एवढा आहे. आता मी आउटसाइड द स्पियर काढतो लगेच. आणि हे मात्र फॉर्म्युला कुठल्याही प्रकारच्या चार्जड स्पियरसाठी लागू असेल. मग तो सॉलिड असो किंवा हॉलो असो किंवा कंडक्टिंग असो किंवा नॉन कंडक्टिंग असो, म्हणजेच इन्सुलेटरनं बनलेला असो. तर मग चला चला चला, माहीत आहे का तुम्हाला आता काय बाहेरचं फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला? वी हॅव फॉर द पॉइंट ग्रेटर दॅन कॅपिटल R, म्हणजे आम्ही आउटसाईड आहोत. कुणाच्या? चार्जड स्पियरच्या. कुठं आहोत? इथं आहोत. किती अंतरावर आहोत? R अंतरावर आहोत. मग R अंतरावर P पॉइंट आहे.
इथलं फील्ड इंटेन्सिटी मला माहीत आहे. मग आतमध्ये सरफेसपासून मी बाहेर येत असताना dr डिस्टन्सनुसार जर जात असेल, ओके, dr डिस्टन्सनुसार जर जात असेल किंवा पॉईंट तुमचा फिक्स असेल तर कसं येतं पहा ना आता. मग आता सांगा, मी पी पॉईंटचं फील्ड पोटेन्शियल नाही काढत, गिवन रेंजसाठी काढतोय. P2, आता इथं P घेतलं, A टू B म्हणतो, सोपं, A टू B म्हणजे पोटेन्शियल ॲट A आणि पोटेन्शियल ॲट B मधला डिफरन्स काढतोय. मग फील्ड इंटेन्सिटी बिटवीन 2 पॉईंट्स हा आता छोटा का घेतो मी आता A टू B जात नाही, छोटंसं डिस्टन्स घेतो. का? कारण की त्या डिस्टन्ससाठी इंटेन्सिटी कशी राहणार आहे? कॉन्स्टंट. म्हणून हे बघा ना मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे डेरिव्हेटिव्ह घेता dv इक्वल टू मायनस ई इंटू डी आर, इथला जो ई आहे ना या dr डिस्टन्ससाठी कॉन्स्टंट आहे. म्हणून छोट्यातला छोटा डिस्टन्स घ्यायचा, छोट्यातला छोटा चेंज आहे हा, म्हणून याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. स्मॉल, त्यालाच ग्रॅज्युअल, हळूहळू बदलणारा, छोट्या डिस्टन्सनुसार झालेला बदल, म्हणून हळूहळू त्याला आपण ग्रॅज्युअल चेंज म्हणतोय आणि त्यालाच आपण ग्रेडियंट म्हणतोय, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत डेरिव्हेटिव्ह म्हणतोय. ओके, मग चला आता A टू B जायचा है. हा लंबा सफ़र है, ये लंबा सफ़र है. यहाँ R1 था और यहाँ R2 था. ओके बेटा, मगर हम फार्मूला निकालने के लिए हम छोटा डिस्टेंस कवर कर रहे हैं, dr डिस्टेंस से हम थोड़ा सा मूव हो रहे हैं. तो इतने डिस्टेंस के लिए पोटेंशियल कितना बदलेगा वो निकालना है. बाद में हम लिमिट निकाल के देकर हम उसको निकाल सकते हैं. चलो चलो, हमें पता है इंटेंसिटी आउटसाइड द चार्ज्ड स्फीयर का फॉर्मूला है KQ डिवाइडेड बाय R स्क्वायर. बाहर इंटेंसिटी E इक्वल टू KQ डिवाइड बाय R स्क्वायर. R कौन है? इस A पॉइंट का डिस्टेंस है, इनिशियल पॉइंट का डिस्टेंस R है, R इनिशियल पॉइंट का डिस्टेंस है. चलो हम थोड़ा थोड़ा दूर जा रहे हैं. ओके, कितने दूर? dr डिस्टेंस दूर जा रहे हैं, तो पोटेंशियल क्या होगा? घटेगा. तो अब हमें dv इक्वल टू माइनस ई इंटू डी आर का फार्मूला यूज करना है. तो अब चलो बच्चों, ई का फार्मूला रखेंगे यहाँ, माइनस के क्यू अपॉन आर स्क्वायर इंटू डी आर. ये है डीवी, चेंज इन पोटेंशियल. जब हम थोड़े डिस्टेंस से मूव हो गए तो थोड़ा सा पोटेंशियल चेंज हो गया, तो बदला हुआ पोटेंशियल, बदला हुआ डिस्टेंस. अब ये इंटेंसिटी का एक्सप्रेशन, ये छोटे डिस्टेंस के लिए इंटेंसिटी में उतना बड़ा चेंज नहीं है, तो इंटेंसिटी को हम कांस्टेंट रखते हैं, वो छोटा चेंज dr होने से लिए. अब चलो बच्चों, पोटेंशियल बिटवीन B माइनस VA, पोटेंशियल बिटवीन B एंड A, ये से निकले B को जा रहा है तो चेंज कितना हुआ? पोटेंशियल एट B माइनस पोटेंशियल एट A, है ना बेटा. म्हणजे A पासून B ला जातोय तर पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? तर Bचं पोटेन्शियल मधून Aचं पोटेन्शियल मायनस केलं तर मला चेंज झालेलं पोटेन्शियल मिळेल, हो ना. हां, मग VB मायनस VA इक्वल टू A टू B dV. मग dV ची किंमत ठेवा, ठेवा हो ठेवा, KQ डिवाइडेड बाय R स्क्वायर dr A टू B. पॉइंट A डिस्टेंस R1 था, पॉइंट B को डिस्टेंस R2 था, है ना. चलो चलो, अब जो भी कांस्टेंट है उसको जगह दिखा दो. जो भी स्थिर आहे त्याला त्याची जागा दाखवा. स्थिरांकला डेरिव्हेटिव्ह असो की इंटिग्रेशन असो, स्थिरांक मराठीमध्ये स्थिरांक म्हणतो, त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतोय. आणि मग त्या कॉन्स्टंटला डेरिव्हेटिव्ह असो की इंटिग्रेशन असो त्याच्या बाहेर घ्यायचं, त्याच्या सिम्बॉलच्या बाहेर घ्यायचं. मग चला आता इथं के आणि क्यू, केला तुम्ही 1/4 पाय एप्सिलॉन नॉट घेऊ शकता. आणि मग आता इथं क्यू
तुमचा टोटल चार्ज बदलणारा नाही. म्हणून के क्यू हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे आणि त्याला तुम्ही बाहेर घेऊ शकता. मग बाहेर जर घेतलात तर मध्ये काय राहतं बघा, आतमध्ये काय राहतं बघा हो, माइनस के क्यू आर का पावर -2 इंटू डी आर. क्यों, मुझे पावर फंक्शन बनाना है तो ए टू बी गया. तो देखो पावर फंक्शन बनाना है ना, तो आर का पावर नीचे पॉजिटिव है, ऊपर ले रहा हूं निगेटिव. अब पावर फंक्शन का फॉर्म्युला मुझे यूज करना है, मला पावर फंक्शनचा फॉर्म्युला वापरायचं आहे. मग त्यासाठी मी काय करणार, तर त्यासाठी 1 पावर वाढवणार, वाढवलेल्या पावरनं डिवाइड करणार. मग मला इंटिग्रेशन सॉल्व करता आलं. मग VA मायनस VB VB मायनस VA इक्वल टू मायनस A टू B के क्यूला पण बाहेर घेतो, मायनस के क्यू. चला आरचा पावर -1 डिवायडेड बाय -1. काय केलं, इंटिग्रेशन सॉल्व केलं हो. कसं काय, पावर 1 वाढवलं ना, मग पावर किती आहे -2, त्याच्यात 1 प्लस करा, किती झालं -1. आणि वाढलेल्या पावरनं डिवाइड करायचं, म्हणून डिवाइड बाय -1. कुठून कुठे चाललात, ए टू बी. चला मग चला के क्यू. याला मी असं लिहू शकतो का हो, मायनस पावर पुन्हा खाली आणलं आर. राईट बेटा. मग हा मायनस आणि हा मायनस काय झाला, आता ए ला असताना डिस्टन्स किती होता R1, बी ला असताना किती होता R2. ओके. आता इथं मायनस इकडे घ्या, के क्यू 1/R2 -1/R1. हा आहे पोटेन्शियल डिफरन्स. म्हणून पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पोटेंशियल एट B माइनस पोटेंशियल एट A का फार्मूला बन रहा है के क्यू 1/R2 माइनस 1/R1. समझे बेटा, यह है पोटेंशियल डिफरेंस बिटवीन पॉइंट A एंड B. तो पोटेंशियल एट B माइनस पोटेंशियल एट A का फार्मूला बन गया ये, है ना बेटा. R1 कौन है, R2 कौन है, R2 है B पॉइंट का डिस्टेंस, R1 कौन है, A पॉइंट का डिस्टेंस, है ना बेटा. चलो अब देखो ना, पोटेंशियल एट B बोले तो KQ डिवाइड बाय R2. देखो अगर आपका पॉइंट फिक्स है ना, तो देखो ना इंटेंसिटी कितना था यहाँ पे, इतना था. अब पॉइंट अगर आपका देखो पॉइंट B है ना, कितना लंबा है R2, तो इंटेंसिटी क्या हो गई R2 का स्क्वायर इनटू डिस्टेंस कितना है R2. गया कैंसिल होके. देखो क्या गया पोटेंशियल एट दिस, क्यों R2 से मल्टीप्लाई क्यों कर रहे, पोटेंशियल निकालना है ना. देखो पोटेंशियल एट B कितना आया, KQ अपॉन R2, KQ अपॉन R2, है क्या नहीं. इसीलिए बोल रहा ना. तो अगर फिक्स पॉइंट का चाहिए ना, तो आपको उसका अगर पोटेंशियल पता है, फिक्स पॉइंट का इंटेंसिटी पता है, तो उसको फिक्स पॉइंट का डिस्टेंस से मल्टीप्लाई कर देना बस. देखो ना आया क्या नहीं, वही के क्यू बाय. अब चलो सिमिलरली क्या निकालेंगे, जब हम ए पे थे कितना डिस्टेंस था, R1 था, ऐसा मानेंगे. ये पे थे तब डिस्टेंस था R1, तो R1 का इंटेंसिटी क्या होगा, R1 का इंटेंसिटी होगा KQ डिवाइडेड बाय R1 स्क्वायर. अब उसी जगह का पोटेंशियल क्या होगा, फिक्स पॉइंट है ना आपका, फिक्स पॉइंट है ना. तो R1 से मल्टीप्लाई करोगे तो क्या होगा, पोटेंशियल KQ डिवाइडेड बाय R1. ये कहाँ का, A का. तो आया क्या नहीं, देखो पोटेंशियल एट A KQ डिवाइडेड बाय R1. इसीलिए समझा रहे थे आपको. पॉइंट फिक्स रहा तो KQ सीधा उस जगह की इंटेंसिटी को डिस्टेंस से मल्टीप्लाई कर दो. अगर तुम बदल रहे हो पॉइंट, तो इसीलिए ये बदला दिया मैंने. जब आप पॉइंट बदलते हो तो पोटेंशियल भी बदलेगा. तो इसी तरह पोटेंशियल बदल रहा है पॉइंट बदलने से. तो डिफरेंस बिटवीन पोटेंशियल इनसाइड द फील्ड ड्यू टू चार्ज्ड स्फीयर
चार्ज्ड स्फीयर आपका क्या कर रहा है, चार्ज्ड स्फीयर आपका क्या कर रहा है, पोजीशन बदल रहा है। आप अगर पोजीशन बदल रहे हो स्फीयर के फील्ड के अंदर तो फील्ड पोटेंशियल भी बदलेगा। ठीक है बच्चों, अब आ जाओ दोनों पॉइंट का पोटेंशियल डिफरेंस आपको दिया है, निकालने को बोला तो इस फार्मूला को यूज करना बेटा। अगर एक पॉइंट को बोला, देखो ना पोटेंशियल एट बी बोला था, तो देखो क्या आता है KQ डिवाइडेड बाय R2। पोटेंशियल एट ए कितना आया, KQ डिवाइडेड बाय R1। तो इसीलिए दोनों का डिफरेंस वही हो गया ना, इसीलिए बाहर वाले पॉइंट का पोटेंशियल किसने बनाया हुआ, स्फीयर ने। अब ये किसी भी प्रकार का स्फीयर होने दो, ये किसके जैसा बन रहा है, पोटेंशियल ड्यू टू पॉइंट चार्ज के जैसा बन रहा है। देखो ना बच्चों, आपका स्फीयर सॉलिड हो या हॉलो हो या इंसुलेटर से बना हो या मेटल से बना हो, हमेशा बाहर वाला फील्ड पॉइंट चार्ज ने बनाए हुए फील्ड के जैसा है। इसीलिए हम आपको समझा रहे हैं कि फील्ड ड्यू टू बाहर वाला जो फील्ड है ना, तो फील्ड ड्यू टू चार्ज स्फीयर जस्ट लाइक द पॉइंट चार्ज ने बनाए हुए फील्ड। तो पॉइंट चार्ज ने बनाए हुए जैसा ही फील्ड बनाता है चार्ज स्फीयर, है ना बेटा। तो वो स्फीयर किसी भी प्रकार का क्यों ना हो, तो ये सिद्ध हो गया। तो पोटेंशियल आउटसाइड द सॉलिड स्फीयर हो या कोई भी स्फीयर, पोटेंशियल आउटसाइड द चार्ज स्फीयर का फार्मूला बनेगा जैसे हमने पॉइंट चार्ज का फार्मूला बनाया था KQ बाय R, उसी प्रकार KQ बाय R ही बनेगा। अगर आप देखो ना बच्चों, अब कहां से आ रहे हैं हम, इन्फिनिटी से आ रहे हैं, है ना। पोटेंशियल को डिफाइन करने के लिए कहां से आ रहे थे, इन्फिनिटी टू गिवन पॉइंट, याद है आपको। यूनिट टेस्ट चार्ज को इन्फिनिटी से गिवन पॉइंट को लाने के लिए किया हुआ वर्क को हम पोटेंशियल बोलते हैं। तो चलो अब R1 की जगह हम इन्फिनिटी को देने वाले हैं। कहां से आ रहे हैं, इन्फिनिटी से आ रहे हैं, इन्फिनिटी से आ रहे हैं। तो चलो कहाँ आ रहे हैं, कहाँ R डिस्टेंस आ रहे हैं, तो R2 R बन गया, है ना बेटा। आइए R1 यह है इन्फिनिटी, यह है R, इन्फिनिटी टू R, तो यहाँ इन्फिनिटी, यहाँ R। तो चलो बच्चों 1 बाई इन्फिनिटी क्या होगा, 1 बाई इन्फिनिटी होगा 0, तो KQ अपॉन R। समझे बेटा। तो इसी तरह तो याद रखना, बार बार निकालने की जरूरत नहीं, आपको यूज करना है। इसीलिए एक फार्मूले में कितने हो गए देखो ना, एक ही टर्म में फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज, तो फील्ड ड्यू टू स्फीयर, मगर कौन से पॉइंट के लिए, बाहर के लिए। अगर स्फीयर का फील्ड पोटेंशियल, स्फीयर का फील्ड इंटेंसिटी पूछा है बाहर वाले पॉइंट का, तो पॉइंट चार्ज का फार्मूला यूज करो। अब पोटेंशियल का भी पूछा ना, तो पॉइंट चार्ज का फार्मूला यूज करो, मगर पॉइंट कैसा चाहिए, बाहर। चलो क्लियर हो गया। तो बाहर वाले पॉइंट के लिए पोटेंशियल होगा KQ बाय R। दो पॉइंट के बीच में निकालना चाहते हो तो KQ 1/R2 माइनस 1/R1 पहले लिखा था ना, उस प्रकार। और एक सिंगल पॉइंट के लिए चाहते हो तो कहां से ला रहे हैं हम, इन्फिनिटी टू दैट गिवन पॉइंट, तो इन्फिनिटी से वहां ला रहे हो। तो बताओ बच्चों V इन्फिनिटी कितना होगा, जब हम इन्फिनिटी जाएंगे वहां पोटेंशियल कितना होगा, 0। तो पोटेंशियल एट डिस्टेंस R का फार्मूला क्या आया, KQ बाय R आया। क्लियर। तो पोटेंशियल आउटसाइड द चार्ज्ड स्फीयर इज गिवन बाय KQ बाय R एट फिक्स्ड पॉइंट। गिवन रेंज के लिए बताना चाहते हो तो V2 माइनस V1 इक्वल टू KQ 1/R2 माइनस 1/R1। ये गिवन रेंज के लिए, दो पॉइंट के बीच के लिए, ये फिक्स्ड पॉइंट के लिए। जिस प्रकार
पॉइंट चार्ज ने फील्ड पोटेंशियल बनाया, उसी प्रकार ये बनता है। अब ये बाहर वाले पॉइंट के लिए दोबारा बार बार मैं इसको डिस्कशन नहीं करूंगा। चलो बच्चों, अब जा रहे हैं हम बाहर वाले पॉइंट